युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईचा सर्वाधिक फटका देशभरातल्या देवस्थानांना बसला असला तरी गॅस अभावी अन्नछत्र आणि महाप्रसाद कसा द्यावा असा प्रश्नही सतावतोय। नाशिकच्या मनमाडमधल्या प्रसिद्ध गुरुद्वाराने या गॅस टंचाईवर पर्यायी उपाययोजना करून ठेवली आहे। कारण गुरुद्वारांमध्ये होणारा लंगर पूर्णपणे वाफेवर तयार होतो। त्यासाठी लाकडं जाळून एका बॉयलरमध्ये पाण्यापासून वाफ तयार केली जाते आणि त्या वाफेवर पोळी, भाजी, डाळ, भात असा लंगर तयार केला जातो। त्यामुळे गॅस तुटवडा जरी असला तरी मनमाडच्या गुरुद्वारात दररोज 8 ते 10 हजार भाविकांना अविरत लंगर सेवा ही सुरू आहे। यासोबत या बुलेटिनमध्ये इकडेच थांबतो एक छोटासा ब्रेक नंतर महत्त्वाचे अपडेट्स महाराष्ट्र लाईव्ह मध्ये दीपक सोबत पाहत राहा एबीपी माझा। विधान भवनात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल नंतर एकच खळबळ, पोलिसांकडून सखोल शोध मोहीम, बॉम्ब शोधक पथक, श्वान पथकाकडून शोध, अखेर ही अफवा असल्याचं गृहराज्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। सकाळी 6:57 पहिला मेल त्या ठिकाणी आला होता। मेलच्या माध्यमातून अशा पद्धतीने बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली होती, परंतु पोलीस प्रशासन हे सजग असल्यामुळे त्या ठिकाणी तातडीनं त्याची दखल घेण्यात आली आणि संपूर्ण चौकशी करण्यात आली। आता कोणीही त्या ठिकाणी भीती बाळगण्याचं कुठलंही कारण नाही। जवळजवळ तपासणी त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। विधान भवन असो किंवा हायकोर्ट असो आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज अशा काही ठिकाणी देखील मेल त्या ठिकाणी आलेले होते, परंतु तपासाअंती त्या ठिकाणी हा मेल खोटी असल्याची प्राथमिक माहिती त्या ठिकाणी आहे। विधान भवन परिसराचा पूर्ण तपास झाल्याशिवाय कामकाज सुरू करू नका।